नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अमित शहा आज महायुतीच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेण्याची शक्यता. रात्री होणारी बैठक न झाल्यानं आज शिंदे, फडणवीस आणि दादांसोबत शहांच्या बैठकीची शक्यता. बावनकुळे आणि तटकरेही उपस्थित राहणार. अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. दुपारी 12 वाजता शहा दर्शनासाठी जाणार. सकाळी 10 वाजता फडणवीसांच्या सागर निवासस्थानी तर 11 वाजता वर्षा निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेणार. बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार तातडीनं मुंबईत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्यानं भेट घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली पदाधिकारी आणि आमदारांची बैठक. बैठकीमध्ये जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीवर चर्चा होण्याची शक्यता. तर महायुतीमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टिकोनातूनही चर्चेची शक्यता. राज्यामध्ये 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प. जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री. उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर. सूत्रांची माहिती. अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात. एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा. दादांचं वक्तव्य. अजितदादा बारामतीमधूनच लढणार. ते बारामती सोडतील असं वाटत नाही. लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न. निवडणूक न लढण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हाडांचा टोला. शरद पवारांनी कधीच अर्थ खातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं. बारामतीच्या सभेमध्ये नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते. अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल. आव्हाडांचा पलटवार. बारामतीमध्ये इतकं काम करूनही लोकसभेत पराभव झाला. लोकसभेमधील पराभवाची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं वक्तव्य. बारामतीमध्ये सर्वात मोठा शादीखाना उभारून सुद्धा मुस्लिमांनी अजितदादांना मतदान न केल्याची खंत दादांना आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. बारामतीचा एवढा विकास करून लोकसभेला अजितदादांना पाडलं. मतदारांनी माझ्यासोबत राहिलं पाहिजे ही दादांची भावना. शिंदेगडाचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य. विकासासोबत विचारही महत्वाचा हे बारामतीकरांनी दाखवलं. दादा भावनिक झाले किंवा लोकांना भावनिक करत असतील. अजित पवारांच्या बारामतीच्या विधानावरून रोहित पवारांची टीका. बारामतीमध्ये गब्बर नावानं निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल. वहिनी पराभूत, आता दादांनाही बाजूला करण्याचे प्रयत्न. पत्रामध्ये दावा. दादांची बदनामी करून पायउतार करण्याचा डाव. पत्रातून आरोप. गरमराव बाबा आत्राम यांच्या मुलीच्या वंधरणीचे अजितदादा गटाकडून प्रयत्न. सूत्रांची माहिती. भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 तारखेला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. स्वार्थी लोकांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते. स्वार्थी लोकांना खंत वाटणं म्हणजे नाटक. संजय राऊतांच्या अजितदादांवर टीका. तर घरामध्ये फूट पाडू नका, मी चूक केली या दादांच्या विधानावर राऊतांचा निशाणा. भाग्यश्री आत्राम अद्याप राजकारणामध्ये नाहीत. अजित पवार 4 ते 5 वेळा मंत्री होते. अजित पवारांनी मंत्रिपद अनुभवलं, तुलना होऊच शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांची अजितदादांच्या कबुलीवर टीका. दादांना खरंच पश्चाताप झाला असेल, पवारांना पक्ष परत द्यावा. महेश तपासेंची अजित पवारांवर टीका. तर घरामध्ये फूट पाडू नका, मी चूक केली अजित पवारांनी केलं होतं विधान. सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शी तालुक्यामधले अण्णासाहेब शिंदे आजपासून उपोषणाला बसणार. 9,000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषण करणार. फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा गरीब मराठ्यांच्या घरी जावं. सत्तेमध्ये असल्यानं फडणवीसांवर बोलतो, बाहेर पडा, नावही काढणार नाही. मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा. आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा. राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्ला बोल. तर फडणवीसांचा ऐकून जे आमदार बोलले त्यांचा हिशोब करणार. जरांगेंचा इशारा. माझ्या विरोधात रोज एक आमदार उठतोय. जो आमदार विरोधात जाणार त्याचा कार्यक्रम होणार. जरांगे पाटील यांचा राजेंद्र राऊत यांना इशारा. फडणवीस दरेकरांसारखे भंगार माझ्यावर सोडायला लागले. प्रवीण दरेकरांवर जरांगेंकडून खालच्या भाषेत टीका. मी भंगार आहे की अंगार आहे हे मराठा समाजासह सर्वांना नीट माहिती. तुम्हालाच अहंकार आलाय. हाच अहंकार तुमचा वैचारिक ऱ्हास करणार. प्रवीण दरेकरांचा जरांगेंना प्रत्युत्तर. परळीमध्ये जरांगेंच्या घोंगडी बैठकीदरम्यान धनंजय मुंडेंवर टीका करणारे बॅनर झळकले. हम किसी से नहीं डरते लेकिन रात को चुपचाप मिलते हैं. बॅनरवर उल्लेख. मुंडेंच्या जरांगेंसोबतच्या भेटीनंतर बॅनर. अंतरवाली सराटीमध्ये माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असल्यामुळे भेटीला महत्त्व. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विनोद पाटलांच्या वतीनं कोर्टामध्ये दाखल पुनर्विचार याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण. हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. उपोषण मागे घ्या. मंत्री अब्दुल सत्तारांची राजश्री उमरेंना विनंती. धाराशिवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं उपोषण. संभाजीराजे छत्रपतींची उपोषणस्थळी भेट. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी.
पवारांच्या डोक्यामध्ये काय हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही. 2019ला पवारांच्या डोक्यामध्ये काय होतं हे फडणवीसांना कळालं नव्हतं. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राऊतांच्या मालकाला दिल्लीमध्ये जाऊन मुजरा करावा लागतोय. फडणवीस सर्वांचे बाप म्हणत राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवरून नितेश राणेंची टीका. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्षपणे आव्हान. ब्रह्मपुरीमध्ये अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व होतंय, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक विधान. पुण्यामधल्या वडगाव शेरीमध्ये भाजपला मोठा धक्का. माजी आमदार बापूसाहेब पठारे घर वापसी करणार. तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका. वडगाव शेरीमध्ये दादा गट विरुद्ध पवार गटामध्ये लढतीची शक्यता. इंदापूरमध्ये पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला. इंदापूर तालुक्याची झाली तयारी. हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख. पुण्यामधल्या वडगाव शेरीमध्ये अजितदादांचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजपने दंड थोपटले. चेतन तुपेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विकास कामांचं श्रेय घेताना डावलल्याचा आरोप. तासगाव कवठे महांकाळमध्ये अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही. काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा. तासगाव कवठे महांकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील आमदार. राज्यामध्ये विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी. संभाजीराजे छत्रपती कडू शेट्टींचा आज एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा. तिसऱ्या आघाडीचा जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती. तिसऱ्या आघाडीमध्ये जरांगेंना घेण्यासाठी प्रयत्न. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेसाठी भेट घेतल्याची संभाजीराजे छत्रपती यांची माहिती. तर सत्ता आल्यास शाहू महाराजांसारखं आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार, संभाजीराजेंचा दावा. तिसऱ्या आघाडीमधील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि राजरत्न आंबेडकर नांदेडच्या हदगाव इथून नुकसान भागाची पाहणी करणार. काँग्रेसकडून मवियातील मित्र पक्षांच्या मतदारसंघामध्ये चाचपणी, सूत्रांची माहिती. 170हून अधिक मतदारसंघांचा काँग्रेसकडून आढावा. उमेदवार देण्यासाठी लोकसभेचाच फॉर्म्युला विधानसभेमध्ये वापरण्याची शक्यता. विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, सूत्रांची माहिती. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना. औसा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. औसा विधानसभेची जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे ही भूमिका. अमित देशमुखांची मागणी. तर याआधी ठाकरे गटाकडून औसा विधानसभेच्या जागेवर दावा. नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. 9 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे तब्बल 102 अर्ज. अर्जापोटी काँग्रेस पक्षाकडे 17,50,000 रुपये जमा. सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि मंत्री दीपक केसरकरांमध्ये जुंपली. युती म्हणून केसरकरांना मदत केल्यास सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही, राजन तेली यांचं वक्तव्य. सावंतवाडीवर भाजपचा दावा. बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं. मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील होतो, अमित शहांचं वक्तव्य. मालवण इथल्या छत्रपतींचा पुतळा दिवसा पडला म्हणून इतर अनिष्ट टळलं. जर पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं गेलं असतं, भास्कर जाधव यांचं मोठं विधान. सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी नेते संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर. खानापूर विटा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती. ओबीसी नेत्यांसह पुण्यामध्ये घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोल माफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल रकमांची वसुली. दरम्यान तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो, रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण. मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज मुंबई विभागामधील मोटरमनचं निषेध आंदोलन. सीआरएस कारवाईला मोटरमन तसंच लोको पायलट यांचा विरोध. काळे कपडे घालून निषेध नोंदवणार. पश्चिम रेल्वेवर 5 महिन्यामध्ये विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून 62 कोटीहून अधिकचा दंड वसूल. लोकलसह पॅसेंजर ट्रेन आणि फेस्टिवल स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट तपासणी मोहीम. मुंबईमध्ये गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेरा वाढवण्याचा निर्णय. त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गोंदवली टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो रात्री 11 ऐवजी 11:30 वाजता सुटणार. मुंबईत मिठाईच्या दुकानांवर एफडीएची करडी नजर. नुकतीच अन्न व्यावसायिक आणि मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एफडीएची बैठक पार पडली. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये 4.5 टन नारळाची विक्री तर 3,446 टन सफरचंदांची विक्री. प्राईम लोकेशनवर होर्डिंग उभारून 150 ते 200 कोटींची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार. वांद्र्यामधल्या माउंट मेरी यात्रेला आजपासून सुरुवात. 15 सप्टेंबरपर्यंत यात्रा सुरू राहणार. माउंट मेरी यात्रेसाठी बेस्टकडून जादा बसेसची सेवा. जेजुरीसाठी वीर धरणातून पाणी आणण्यासाठी 78 कोटी रुपयांची मंजुरी. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती. जेजुरीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून गंभीर पाणी टंचाई. पुणे शहरामधल्या रस्त्यांची पावसानं दुरवस्था. स्वखर्चानं खड्डे बुजवण्यासाठी चंद्रकांत पाटील रस्त्यावर तर पाटील निवडणुकीच्या तोंडावर कामं करतायत, विरोधकांची टीका. गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुण्यामधील खडक विश्रामबाग आणि फरासखाना भागामध्ये मद्यविक्री बंद. मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा 24 तास सुरू राहणार. सोयीनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार. पुणे शहरामध्ये पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ. कांदा, लसूण, गाजर आणि मटार महाग. मार्केट यार्डामध्ये फळभाज्यांची आवक घटली. पुण्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया वाढल्यानं प्लेटलेट्सचीही मागणी वाढली. रक्तदान शिबिरं कमी झाल्याचा फटका. रक्तदान करण्याचं आवाहन. पुण्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ. ताप आणि सांधेदुखीचे अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल. नागपूर शहरातून महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ. गेल्या 2 दिवसांमध्ये कामामध्ये हयगय करणाऱ्या 77 कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाची नोटीस. कोल्हापूरमध्ये गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये दंडनाट करणाऱ्या 51 मंडळांवर कारवाईचा बडगा. सर्वाधिक 120 डेसिबल आवाजाची नोंद करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कापूस उत्पादकांना फटका. कापसावर बुरशीजन्य प्रादुर्भाव पसरला तर पाण्यामुळे पिकं करपली. गोंदिया जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना पोलिसांकडून अटक. आमगाव आणि अर्जुनी मोरगाव इथून दुचाकीसह दोघांना ठोकले. एमआयएम कार्यकर्त्यांकडून रीलद्वारे नितेश राणेंना प्रत्युत्तर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये बनवलं चिथावणीखोर सदृश्य रील. भाजप युमोकडून तरुणावर कठोर कारवाईची मागणी. आंदोलनाचा इशारा. चाळीसगावच्या चौधरीवाडा इथल्या गणेश मंडळामध्ये उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचा देखावा. थर्माकोलचा वापर करून आकर्षक असा देखावा साकारण्यात आला. कराडच्या मसूर इथल्या श्रीमंत पाटीलवाडा गणेशोत्सवाला मंत्री शंभूराज देसाईंची भेट. जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळेंकडून देसाईंचं स्वागत. चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीला वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर कीटकनाशक फवारणी सुरू. पावसामुळे पिकांना कीड लागण्याची शक्यता. चाळीसगावमध्ये लसणाचे भाव गगनाला भिडले. किरकोळ बाजारामध्ये लसूण 400 ते 700 रुपये प्रति किलोवर तर गावरान लसणाला 700 रुपयांपेक्षा अधिक भाव. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ज्वारी पिकाच्या पेरणीकडे पाठ. सरासरी 7,500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना फक्त 138 हेक्टरवर पेरणी. कृषी विभागाच्या पेरणी अहवालातून स्पष्ट. वाशिममध्ये 40 पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांसाठी शासनाकडून निधी नाही. जिल्ह्यामधील पाणंद रस्त्यांचा प्रश्न जैसे ते. शेतकऱ्यांकडून लक्ष देण्याची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रणनीती आखण्यास सुरुवात. सातपुड्यामध्ये घेण्यात आला शिवदूत मेळावा. मात्र शिंदे गटामध्ये 2 गट असल्याने एका गटाचे नेते आणि कार्यकर्ते अनुपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नंदुरबारमधल्या संभाव्य दौऱ्यानिमित्तानं दुर्गम भागामध्ये कपड्यांचं वाटप. तोरणमाळ इथल्या 32 केव्ही सबस्टेशनमुळे 17 गावं आणि 74 पाड्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज मिळणार. नूतन जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांची शहादा तालुक्यामधल्या लांबोडा आरोग्य उपकेंद्र आणि अत्यावश्यक सेवांना सरप्राईज व्हिजिट. साथ नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची केली पाहणी. जळगावमध्ये पिंपराळा इथे कृषीभूषण पुरस्कारांचं वितरण. विविध कार्यकारी सोसायटी आणि कुलभूषण पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान. जळगाव तालुक्यातील कानळदा इथे गिरणा नदीमध्ये बुडालेल्या मुलाला महिला पोलीस कर्मचाऱ्यांना नदीमध्ये उडी घेऊन वाचवलं. कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी असं ग्रामस्थांकडून सत्कार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत असलेल्या संततधार पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकाला फटका. मिरचीची आवक कमी झाल्यानं दर वाढण्याची शक्यता. उत्पादनामध्ये प्रचंड घट होत असल्यामुळे आवक मंदावली. धुळ्यामध्ये सततच्या पावसामुळे उत्पादनाची सरासरी घटणार. कापूस, मका आणि तुरीवर विविध किडींचा प्रादुर्भाव. धुळ्यामधल्या शिरपूर तालुक्यामधल्या 423 शाळांपैकी केवळ 93 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचं समोर. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुढील 15 दिवसांमध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार. आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम केले जाणार. पुण्यामध्ये धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त. खडकवासला पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा परिणाम. खडकवासला धरण साखळीमध्ये आता 28.84 टीएमसी पाणीसाठा असल्यानं आतापर्यंत 4ही धरणातून 2,998 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुण्यामध्ये सीएनजी गॅस दरामध्ये मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ. सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी 85 रुपयांवरून 85 रुपये 90 पैसे मोजावे लागणार. विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्यामधल्या पवनी नगरीमध्ये भाविकांची गर्दी. वैजेश्वर नदी घाटावर धार्मिक विधी, पूजा आणि जलाभिषेक. ऋषीपंचमीच्या निमित्तानं भरते भव्य यात्रा. जळगावच्या चोपड्यामध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या. पोलिसांकडून नराधमाला बेड्या. शेतामध्ये काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार.